नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GK/GS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे महत्त्वाचे पुरस्कार बघूया. हे 2024ला आणि 23ला विचारले महत्त्वाचे पुरस्कार आहेत. हे पोलीस भरतीला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे तुम्ही पाठच करा. बघा, क्वेश्चन नंबर 1. भारतरत्न पुरस्कार 2024ला किती व्यक्तींना मिळाला आहे? किती व्यक्तींना? 5 व्यक्तींना मिळाला आहे. कोणते त्याची नावे बघा. कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन या 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार भेटला आहे. आणि मरणोत्तर किती 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 भारतरत्न पुरस्कार भेटला आहे? कर्पूरी ठाकूर 4 व्यक्तींना भेटला आहे. जिवंत व्यक्तीला लालकृष्ण अडवाणी यांनाच भेटला आहे. बघा, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना 2023चा कोणाला भेटला आहे? अशोक सराफ यांना भेटला आहे. आणि 2024ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला आहे? डॉक्टर प्रदीप महाजन यांना भेटला आहे. भारतरत्न पुरस्कार सुरुवात कधी झाली होती? 1954ला झाली होती. 1954. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला आहे? कवी गुलजार आणि जगद्गुरू राम भद्राचार्य या व्यक्तीला भेटला आहे. या 2 व्यक्तीला भेटला आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार व जगद्गुरू राम भद्राचार्य या दोघांना भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023चा कोणाला भेटला आहे? डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ग्रॅमी पुरस्कार 2024 कोणाकोणाला भेटला आहे मित्रांनो? आपल्या भारतामधील शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन या 2 व्यक्तींना भेटला आहे. ग्रॅमी पुरस्कार 2024चा शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन या 2 व्यक्तींना भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023चा कोणत्या व्यक्तीला भेटला आहे? श्री नारायण जाधव यांना भेटला आहे. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023चा पुरस्कार हा श्री नारायण जाधव यांना भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. स्वच्छ सर्वेक्षण 2023चा पुरस्कार कोणत्या राज्याला भेटला? महाराष्ट्र राज्याला भेटला. आणि लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. टाइम्स मॅगझिन 2023चा ॲथलीट ऑफ द इयर कोणाला भेटला आहे? लिओनेल मेसी यांना भेटला आहे. लिओनेल मेसी यांना भेटला आहे. हे कोणत्या देशाचा खेळाडू आहे मित्रांनो? हे अर्जेंटिनाचा आहे. अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. टाइम्स मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटला आहे? टेलर स्विफ्ट यांना भेटला आहे. टेलर स्विफ्ट. आणि 65वा केसरी महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणाला भेटला आहे? शिवराज राक्षे यांना भेटला आहे. शिवराज राक्षे. 66वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणाला भेटला? सिकंदर शेख यांना भेटला आहे. सिकंदर शेख या व्यक्तीला भेटला आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023ची कुठे झाली ती मित्रांनो? कुठे झाली? आपल्या भारतामध्ये झाली. भारतामध्ये. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मिस वर्ल्ड 2024चा पुरस्कार कोणाला भेटला? क्रिस्टिना पिचकोवा या व्यक्तीला मिस वर्ल्ड 2024चा पुरस्कार भेटला आहे. आणि मिस इंडिया 2024चा कोणाला भेटला आहे? सिनी शेट्टी. हे कोणत्या राज्याचे आहे? हे राजस्थानचे आहे. राजस्थानचे आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मिस अर्थ इंडिया 2023चा कोणत्या व्यक्तीला भेटला आहे? कोणाला भेटला? प्रियन सेनन या व्यक्तीला भेटला आहे. प्रियन सेनन या व्यक्तीला भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. वर्ल्ड कप 2023चा विजेता कोणता देश आहे? ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया. आशिया कप 2023चा विजेता कोण आहे? हे भारत आहे. भारत. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023चा पुरस्कार या कोणत्या व्यक्तीला भेटला आहे? डॉक्टर यशवंत मनोहर या व्यक्तीला भेटला आहे. यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023चा डॉक्टर यशवंत मनोहर याला भेटला आहे. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आपण जेवढे IMP टॉपिक आहेत तेवढेच बघत आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लता मंगेशकर पुरस्कार 2023चा कोणत्या व्यक्तीला भेटला आहे? सुरेश वाडकर या व्यक्तीला भेटला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2023चा पुरस्कार सुरेश वाडकर या व्यक्तीला भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022चा कोणाला भेटला आहे? धर्मेंद्र देओल याला भेटला आहे. धर्मेंद्र देओल. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023चा कोणाला भेटला आहे? नरगिस मोहम्मदी.
नर्गिस मोहम्मदी या व्यक्तींना भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021चा कोण्या व्यक्तीला भेटला आहे? वहिदा रहिमान या व्यक्तीला भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023चा कोणाला भेटला आहे? डॉक्टर स्वाती नाईक या व्यक्तीला भेटला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीस हे कोणा भेटला व्यक्तीला पुरस्कार भेटला? पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीला भेटला आहे. आणि महत्त्वाचे समाज सुधारक आहे, त्याचे जेवढे संस्था आहेत ते तुम्ही पाठच करा. बघा, नाना शंकर शेठ यांचे 2 आहेत. बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कधी झाली? 1923ला. कुठे झाली? मुंबई या ठिकाणी झाली. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1823 साली मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? 1852 साली झाली. 1852. न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा 2 संस्था स्थापन केल्या होत्या. हे कोणते? विधवा विवाह विद्योजक मंडळ केव्हा स्थापना केली? 1865 साली स्थापना केली. आणि दुसरे म्हणजे तर डेक्कन सभा याची स्थापना केव्हा केली? 1896 साली पुणे या ठिकाणी. रमाबाई रानडे हे तर तुम्ही पाठच करून ठेवा मित्रांनो. बघा, आर्य महिला समाज स्थापना केव्हा केली? 1882 साली. पंडिता रमाबाई काशीताई कानेटकर यांना मदत केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना रमाबाई रानडे यांनी 1894 साली केली होती. कुठे केली होती? मुंबई या ठिकाणी केली होती. सेवा सदनची स्थापना केव्हा केली होती? रमाबाई रानडे यांनी 1908 साली. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारत महिला परिषद केव्हा करण्यात आले? स्थापना 1904 साली. कोण्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. महर्षी वीरा शिंदे याने संस्था कोणते स्थापन केले ते बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. डिस्प्लेड क्लासेस मिशन याची स्थापना महर्षी वीरा शिंदे यांनी 1906 साली केली होती. सॉरी मित्रांनो. राष्ट्रीय मराठा संघ याची स्थापना वीरा शिंदे यांनी केली होती. आणि अहिल्या आश्रम सुद्धा वीरा शिंदे यांनीच केली होती. तरुण मराठा संघ सुद्धा वीरा शिंदे यांनीच केली होती. जनक्का शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? बघा, निराश्रित सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. निराश्रित सेवा सदन कोणी स्थापना केली? जनक्का शिंदे यांनी केली होती. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणती संस्था स्थापन केली? रयत शिक्षण संस्था याची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1919 साली. आणि विनायक दामोदर सावरकर यांनी कोणती स्थापना केली होती मित्रांनो? मित्रमेळा 1900 साली. आणि अभिनव भारत 1904 साली. हे लक्षात राहू द्या. महात्मा गांधी यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? हरिजन सेवक संघ केव्हा स्थापन केली होती? 1932 साली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते संस्था स्थापन केली ते बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. बहिष्कृत हितकर्णी सभा केव्हा स्थापन केली? हे 1924 साली स्थापन केली. कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. मजूर पक्ष केव्हा स्थापन केलेत? 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्ष स्थापन केले होते. समता दैनिक दल हे केव्हा स्थापन केले मित्रांनो? 1927 साली. आणि भारत सेवक समाजाची स्थापना सुद्धा कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1905 साली केली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे याने कोणते संस्था स्थापन केली ते बघा. सार्वजनिक सभा पुणे या ठिकाणी स्थापना केली होती. कोणी? सार्वजनिक काका यांनी स्थापन केली होती. देशी व्यापृतजनक मंडळ कोणी स्थापना केली होती? गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापना केली होती. सरस्वतीबाई जोशी याने कोणती संस्था स्थापन केली? स्त्री विचारवंती संस्था कुठे स्थापना केली होती? पुणे या ठिकाणी स्थापना केली होती. पंडिता रमाबाईची काही महत्त्वाची संस्था बघूया. कृपा सदन, शारदा सदन हे मुंबई या ठिकाणी त्याचे मुख्यालय होते.
मुक्ती सदन 1896 साली केडगाव येथे स्थापना केली होती. शारदा सतमेची केव्हा स्थापना केली होती? 1889 साली. आर्य महिला समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केली होती. आणि महत्वाचे धरणे बघूया. बघा, जायकवाडी या धरणाचे नाव काय आहे? नाथसागर आहे. नाथसागर. पानशेतचे काय नाव आहे मित्रांनो? तानाजी सागर आहे. तानाजी सागर. भंडारदरा. भंडारदरा या जलाशयाचे नाव काय? ऑर्थर लेक आणि विल्सन डॅम. विल्सन डॅम हे नाव द्या लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि गोसीखुर्द. गोसीखुर्द इंदिरा सागर आहे. इंदिरा सागर. वरसगाव. वरसगाव या जलाशयाचे नाव काय? वीरबाजी पासलकर. वीरबाजी पासलकर. आणि तोतला डोहाचे काय आहे मित्रांनो? मेघदूत जलाशय. मेघदूत. भाटघर जलाशयाचे नाव काय आहे? येसाजी कंक आहे. येसाजी कंक. मुळा या जलाशयाचे नाव काय? ज्ञानेश्वर सागर. ज्ञानेश्वर सागर. मांजरा हे निजाम सागर आहे. निजाम सागर हे तेलंगणामध्ये आहे. कोयना. कोयना या जलाशयाचे नाव काय आहे? शिवाजी सागर आहे. शिवाजी सागर. राधानगरी सागर हे कोणते आहे? लक्ष्मी सागर आहे. लक्ष्मी सागर. तानसा धरणाचे काय आहे? जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ. तापी प्रकल्पाचे कोणते जलाशयाचे नाव आहे? मुक्ताई सागर आहे. मुक्ताई सागर. माणिकडोह. माणिकडोहाचे जलाशयाचे नाव काय? शहाजी सागर आहे. शहाजी सागर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. चांदोली. चांदोली हे कुठे आहे? वसंत सागर जलाशयाचे नाव आहे. उजनी. उजनी जलाशयाचे नाव काय? यशवंत सागर आहे. यशवंत सागर. दूधगंगा या जलाशयाचे नाव काय? राजर्षी शाहू सागर. विष्णुपुरी हे शंकर सागर हे नांदेड जिल्ह्यात आहे. वैतरणा. वैतरणा कुठे आहे? मोडक सागर आहे. मोडक सागर हे ठाणे जिल्ह्यात आहे. आणि महत्वाचे हे बघूया. महात्मा ज्योतिबा फुले याचे ग्रंथ बघूया. 1855 तृतीय रत्न ही हा ग्रंथ लिहिला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले होते. ब्राह्मणाची कसब. ब्राह्मणाची कसब कधी केव्हा लिहिली होती? 1869 साली. 1869 साली. गुलामगिरी. गुलामगिरी केव्हा लिहिलेले? 1873 साली. 1873 साली. शेतकऱ्याचे आसूड. शेतकऱ्याचे आसूड केव्हा लिहिले? 1883 साली. 1883 साली. आणि सत्सार हे केव्हा लिहिले? 1885 साली. 1885. इशारा कधी लिहिले? 1885 सालीच. सार्वजनिक सत्यधर्म हे त्याने जेव्हा वारले तेव्हा त्याचे प्रकाशित करण्यात आले होते. 1891 साली. 1891 साली. सावित्रीबाई फुले यांचे कोणते कोणते ग्रंथ आहेत? 52 कोशी आणि सुबोध रत्नाकर हे दोन लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पोलीस भरतीला विचारत असतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते कोणते निबंध लिहिले ते बघा. द अनटचेबल्स हे एक आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान. हु वेअर शुद्राज. बुध अँड हिज धम्म. रीडर्स इन हिंदुझम. द प्रॉब्लेम ऑफ